आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। विद्यार्थ्याचं हित आहे की शाळेमध्ये जाऊन चांगला अभ्यास करणं आणि यश मिळवणं। मुलाचं हित आहे आपल्या मात्या पित्याची सेवा करणं। पुढाऱ्याचं हित आहे, नेत्याचं हित आहे निवडून दिलेल्या जनतेची सेवा करणं। शिक्षकाचं हित आहे आपल्याकडे असणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवणं। खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या हिताची व्याख्या वेगळी आहे। मात्या पित्याचं हित आहे आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणं। पतीचं हित आहे पत्नीचा आत्मसन्मान जपणं आणि पत्नीचं हित आहे हे सांगताना महावैष्णव मौली ज्ञानोबराय सांगतात, पत्नीचं हित कोणतं? पतीची या मता अनुसरून खऱ्या अर्थानं आपल्या पतीच्या मताचा आदर करणं हे पत्नीचं हित आहे। पण आज खऱ्या अर्थानं 60% घरामध्ये हेच पाहायला मिळत नाही। म्हणून तर आम्ही शिक्षणानं समृद्ध झालो पण संस्कारानं कुठेतरी कमी पडतोय। म्हणून आज खऱ्या अर्थानं घटस्फोटापर्यंत प्रकरणं जात आहेत। सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, सगळ्यात मोठी। खऱ्या अर्थानं भावाच्या नात्यानं हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो महाराज, आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर परमार्थ तुम्ही नंतर करणार आहात पण पहिल्यांदा आपला प्रपंच आपल्याला घडवावा लागेल। कारण प्रपंचातून जर आम्ही परमार्थ साधला तर आपलं घर मंदिर होईल आणि एकदा का घर मंदिर झालं भगवान परमात्मा त्या मंदिरामध्ये अहोरात्र राहील। म्हणून प्रपंचरूपी मंदिराला खऱ्या अर्थानं पहिल्यांदा सजवायला हवं। आता ते मध्ये एक गोष्ट वाचत होतो महाराज आणि तुमच्याही अंतकरणात ते फक्त बोलून दाखवत नाही, ते एक फार मोठी कविता आहे। देह माझा हळद तुझ्या नावाची, कभांग माझा कुंकू तुझ्या नावाचं, नाक माझं नथ खऱ्या अर्थानं तुझ्या नावाची, गळा माझा अरे मंगळसूत्र तुझ्या नावाचं, हात माझे मेहंदी तुझ्या नावाची, मनगट माझी पण बांगड्या तुझ्या नावाच्या। अरे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर पाय माझे पण जोडवी तुझ्या नावाची। अरे वटसावित्रीचं व्रत मी करते, वटपौर्णिमेचं व्रत मी करते, वडाला फेऱ्या घेऊन उपवास मी करते पण आयुष्याचं वरदान मात्र तुला। अरे घरावरती नेमप्लेट खऱ्या अर्थानं घराची काळजी मी घेते, फ्लॅटची सारवासारव मी करते आणि नेमप्लेट मात्र तुझ्या नावाची। अरे उदर माझे रक्त माझे पण मुलं ती मात्र तुझ्या नावाची। मग तुझ्याकडं असं काय आहे रे? कारण बायको आपल्या नवऱ्याला विचारतीये तुझ्याकडं असं काय आहे रे की ते तुझ्या नावाचं आहे? नवरा मात्र माझ्या बहिणींनो हसतो, तुमच्याकडं पाहतो आणि झालं गेलं ते सोडून पुन्हा आपल्या बाहेर मित्रांकडे निघून जातो। कारण नवरा तो नवरा असतो। लक्षात घ्या, देह तुमचा आहे मान्य आहे। कारण एवढे शब्द बोलून आज आमच्यातला अहंकार आम्ही दाखवतोय पण माझ्या बहिणीनं लक्षात घ्या, देह तुमचा, हळद त्याच्या नावाची अगदी खरं आहे पण खऱ्या अर्थानं खरे देह त्याची, हळद त्याच्या नावाची लागली जाते। म्हणून तो हा देह मात्र तिथून पुढं तुमच्यासाठी रात्रंदिवस झिजवतो तरी काहीच बोलत नाही। कारण नवरा तो नवराच असतो। कपाळ तुमचं, कुंकू त्याच्या नावाचं, गळा तुमचा, मंगळसूत्र त्याच्या नावाचं, अगदी खरं आहे। पण कपाळ तुमचं, कुंकू जरी त्याच्या नावाचं असेल तर त्या कुंकवाचा स्वाभिमान जपण्यासाठी तो अहोरात्र कष्ट करतो। अरे गळ्यात खऱ्या अर्थानं मंगळसूत्र भले त्याच्या नावाचं आहे पण लक्षात घ्या त्या मंगळसूत्रासाठी खऱ्या अर्थानं तो रात्रीचा दिवस करून फक्त आणि फक्त तुमच्यासाठी जगतो। हात तुमचे, मेहंदी त्याच्या नावाची पण खऱ्या अर्थानं तीच मेहंदी लागल्यानंतर तुमच्या खऱ्या अर्थानं जीवनात आनंद राहावा म्हणून त्याच्या हातावरती कष्टाची मेहंदी मात्र मरेपर्यंत फुलवत राहतो काहीच न बोलता। कारण तो एक नवरा असतो। एकीकडं बायको एकीकडं खऱ्या अर्थानं आई, या दोन्हींमध्ये पिचला जातो तरी दोघींसमोर उभा असताना मात्र आनंदानं हसून राहतो आणि तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करतो काहीच न बोलता। कारण नवरा तो नवरा असतो। माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आपल्या जीवनाची अहोरात्र खऱ्या अर्थानं उदर तुमचं, रक्त तुमचं, मुलं त्याच्या नावाची, अगदी खरं आहे। पण लक्षात ठेवा रात्रंदिवस कष्ट त्याचे। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर घाम त्याचा गाळला जातो पण त्याच्या खिशावर आणि पगारावर अधिकार मात्र तुमचा असतो तरी तो काहीच बोलत नाही। कारण नवरा तो नवरा असतो। अहो बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको। तर नवरा या शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नवऱ्याआधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा आणि रा म्हणजे रामासारखा एकनिष्ठ असणारा तो म्हणजे नवरा।
ज्या घरात असे नवरा बायको असतात त्यांना स्वर्गात जायची कधी गरज पडत नाही, कारण ती घरच स्वर्ग असतात. आणि एकदा का घर स्वर्ग झालं तर भगवंताच्या मंदिरात जाण्या अगोदर भगवान परमात्मा तुमच्या घरी असतो. आजच्या कीर्तन माझं पटलं नाही ना महाराज, माझं कीर्तन पटलं नाही तर मरेपर्यंत मला तुमच्या वाडीवर गावात कधी बोलू नका. पण माझ्या बहिणींना भावाच्या नात्यानं आज तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो, खऱ्या अर्थानं तू पहिल्यांदा तुमचं घर घडवा. अहो विचार करा हो, कारण नवरा बायकोच्या नात्यावरती घराचं घर पण आधारलेलं असतं. आता तुम्ही म्हणाल महाराज कीर्तनातून तत्वज्ञान मांडलं पाहिजे, पण जर तुमचं घरात खऱ्या अर्थानं तत्वज्ञान नसेल ना, प्रापंचिक जीवनाचं तत्वज्ञानच समजलं नाही तर खऱ्या अर्थानं ते कुटुंब स्मशान होतं. आणि स्मशानात कधीच भगवंत येत नाही, ना तो अंतकरणात येतो ना घरात येतो. म्हणून पहिल्यांदा आपला प्रपंच घडवा. आणि एवढं जरी आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल, माईबाप यशस्वी असेल. अहो लक्षात घ्या, जर पाहायला गेलं तर आज माझा पहिला प्रश्न आहे, मला सांगा तुमचं हित काय? खऱ्या अर्थानं आपल्या पतीचा आत्मसन्मान जपणं तुमचं हित आहे, आपल्या पत्नीचा स्वाभिमान जपणं तसं एक आईचं हित आहे, आपल्या मुलांना घडवणं. मला सांगा तुम्ही सगळे इथं बसलेत, मग तुम्हाला वाटत नाही का आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवे, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवे, आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची सरस्वती जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची खऱ्या अर्थानं जिजाऊ जन्माला यायला हवी. फेअर अँड लवलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी, कारण एका आई, आता तुळशीचं लग्न झालंय आणि मुलीचं लग्न करताना एका आईचे संस्कार एका घराचा स्वर्ग किंवा नरक करत असतात. म्हणून माझ्या बहिणींनो कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. सध्या जर पाहायला गेलं तर आता फेअर अँड लवलीचा जमाना आला महाराज. आता मला सांगा खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर कोणत्याही घरात जा, आता आम्हाला गुणांची सौंदर्यता नाही तर रूपाची सौंदर्यता आवडायला लागली. म्हणूनच हात जोडून एक विनंती करतो, कानाचे पडदे इकडे करा. अरे वैदिक काळापासूनचा जर आपण अभ्यास केला ना महाराज, तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. आता काळ बदलला महाराज. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून गदर झालाय, नवीन पिढीत बदल झालाय. अरे मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे? अरे मासाहेब जिजाऊंच्या गर्भामध्ये शुभाराजे आकार घेत होते त्यावेळे मासाहेब नेमक्या काय करायच्या हो? माझं पोरगं गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाज होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा आहे, मुलगा आहे नात्याने तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्हाला खरंच असं वाटत नाही का आपल्याही पोटी उद्याचे शिवराय शंभूराजे जन्माला यायला हवेत, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवेत, आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी खऱ्या अर्थानं सरस्वती जन्माला यायला हवी? खरं आहे महाराज, कारण आता आम्ही खऱ्या अर्थानं फेअर अँड लवली इतर क्रीममध्ये अडकून गेलो आहे, आता रूपाच्या सौंदर्यतेमध्ये फुटून गेलो आहे. आता सोपं करून सांगतो महाराज, मला सांगा आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्या या पट्ट्यामध्ये अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांचं शूटिंग सुरू असतं. आणि इथं जर आता बाजूला एखाद्या बॉलिवूडच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू असेल आणि तिथं आलेल्या अभिनेत्रींना बातमी कळाली की खऱ्या अर्थानं वाघबीळमध्ये एवढा सुंदर सप्ताह चालला आहे, तरुण वर्गांनी कष्टाच्या घामाचं नियोजन करून एवढी सुंदर पंढरी अवतीर्ण केलेली आहे, आज दुसरा दिवस कोरडे महाराजांचं कीर्तन आहे, मग आपण भेट द्यायला इथं येऊ. आणि एवढीच बातमी सकाळपासून आजूबाजूच्या भिवंडीन ठाण्यापर्यंत पसरत गेली. आता भिवंडीन ठाण्यात कोणी सापडेल का? सगळे कुठं असतील? कुठं असतील? जर खऱ्या अर्थानं त्या अभिनेत्री इथं भेट द्यायला येणार आहेत तर सगळे कुठं असतील? वाघबीळला. आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असते? इथंच. पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या मुलासारखा आहे. ज्यावेळेस त्याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजानं त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला मासाहेब जिजाऊ म्हटलं जातं, तिला अभिनेत्रीच्या नावानं कोणीच ओळखत नाही हो. मग एखादी ताई म्हणेल महाराज तुम्ही जर असं म्हणताय म्हणजे रूपाच्या सौंदर्यतेला महत्त्वच नाही का? असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो. पप्यानं गोरीपान बायको केली,
पण बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? बोलत चला, स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि एखादी भले रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल, ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो माझ्या बहिणींनो, याचा विचार करायला हवा. मी दिसते कशी यापेक्षा आजपासून मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदरतिथ्य करते कशी आणि आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. आम्ही किती मोठ्या स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो, किती स्क्वेअर फूटच्या 2 BHK फ्लॅटमध्ये राहतो. माझ्या बहिणींनो, आजपासून या गोष्टीला कदापि किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या सासू सासऱ्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एक वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल.